नमस्कार सर्वांना, मी श्रद्धा किशोर पाटील पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आज आहे गुरुवार आणि येणाऱ्या अधिक मासात आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची व विष्णू भगवानांची कशी सेवा करायची आहे ते मी आज माझ्या या मोठ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर चला तर मग बघूया आपण कोणती सेवा करायची आहे। तर अधिक मास म्हणजे पुरुषोत्तम मास, जो की भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि आपल्याला भगवान विष्णूंचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी 3 वर्षातून मिळालेली ही एक संधी आहे आणि या संधीचं सोनं करण्यासाठी आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करायची आहे। तर आपल्याला आपली जी जपमाळ आहे, तुमच्याकडे तुळशीची असेल, स्वामींची असेल, त्या माळेवर तुम्हाला ओम कृष्णाय वासुदेवाय हा मंत्र 108 वेळा म्हणजे एक माळ जप रोज सकाळी करायचा आहे आणि आपल्याला भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे। तसेच आपल्याला काय करायचं आहे, तर रोज सकाळी उठल्यावर तर आपल्याला काय करायचं आहे, तुळशीला एक तांब्या पाणी अर्पण करायचं आहे, जल अर्पण करायचं आहे आणि सकाळ संध्याकाळ आपल्याला तुळशी मातेसमोर दीप प्रज्वलित करायचा आहे। तर त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपल्या देवघरासमोर देवपूजा झाल्यानंतर एक छोटा पाट ठेवून त्याच्यावर गायीची 33 गोपद्म काढायची आहेत, जी की म्हणजे तुम्हाला जर 33 काढायला वेळ लागत असेल तर आपल्याला काय कुठल्याही स्टॉलवर किंवा एखाद्या देवाचं साहित्य मिळतं त्या दुकानामध्ये असे 33 गोपद्मांचा तुम्हाला असा साचा मिळतो किंवा तुम्ही काही चाळण वगैरे म्हणत असाल ह्याला छाप असं मिळतो। तर ह्याच्या 2-3 साईज आहेत, तुम्हाला जी आवडती किंवा जी तुमच्या पाटावर बसते ती साईज तुम्हाला घ्यायची आहे आणि गायींची ही 33 गायीची पावलं काढायची आहेत। गायीची 33 पावलं का काढायची, तर 33 कोटी देवांच्या चरणस्पर्शाचं पुण्य त्यामुळे मिळतं। तर ती पूजा करायची आहे। ती गायीची गोपद्म पाडल्यानंतर त्याला हळदी कुंकू गंध अक्षदा फूल अर्पण करून धूप दीप दाखवायचा आहे। अशी सेवा आपल्याला करून घ्यायची आहे स्वामींकडनं। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर गरिबांना गरजूंना अन्नदान करायचं आहे। तसेच ब्राह्मणांना अन्नदान म्हणजे ते अन्न जर घेत नसतील तर तुम्ही शिधादान करू शकता। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर गायींना चारा द्यायचा आहे, पक्ष्यांना दाणे द्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला श्री स्वामी समर्थ मार्गात असताना व्यंकटेश स्तोत्र घ्यायचं आहे, जे की आपल्या श्री स्वामी समर्थ मार्गातलं नित्यसेवा पुस्तक आहे। या पुस्तकामध्ये आपल्याला स्वामी व्यंकटेश स्तोत्र दिलेलं आहे। तर तुम्हाला ते व्यंकटेश स्तोत्र अगदी मनापासून वाचायचं आहे। हे व्यंकटेश स्तोत्र तुम्ही सकाळी वाचायचं आहे आणि व्यंकटेश स्तोत्र वाचल्याने काय होतं, तर आपले नकळत झालेली पाप ताप दैन्य दुःख दारिद्र्य व आर्थिक संकट दूर होतात। तसेच संतती प्राप्तीचा जर कोणाला प्रॉब्लेम असेल तर याच्यामुळं तो मार्गी लागतो आणि आर्थिक जो आपले संकट असतात ते सुद्धा याच्यामुळं मार्गी लागतात। म्हणून व्यंकटेश स्तोत्राचं एवढं महत्त्व आहे आणि ते अधिक मासातच वाचलं तर त्याचं 3 पट आणखीन महत्त्व म्हणजे वाढतं, कारण 3 वर्षातून आपल्याला ही संधी मिळालेली असते। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचे, तर विष्णू सहस्त्रनाम नावाचं जे छोटं आपल्याला पुस्तक मिळतं, जे की आपल्या मार्गात सहज उपलब्ध होतं किंवा कुठल्याही स्टॉलवर तुम्ही गेला तर हे विष्णू सहस्त्रनामाचं जे पुस्तक आहे ते तुम्हाला अगदी सहज उपलब्ध होतं। तर विष्णू सहस्त्रनाम घ्यायचं आहे। तुम्हाला जर विष्णूंची सहस्त्रनामं घेणं शक्य नसेल तर तुम्ही 1 महिन्यासाठी ती पूर्ण म्हणजे 108 अशी एक दिवस असे म्हणजे एक डिवाईड करून 1 महिनाभर ती पूर्ण करू शकता तुमच्या वेळेनुसार। तसेच तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र घ्यायचे, जे की संस्कृतमध्ये आहे। तुम्हाला जर वाचायला संस्कृत जड जात असेल, वेळ लागत असेल तर तुम्ही ते मोबाईलवरही श्रवण करू शकता आणि अशी श्री स्वामी समर्थ मार्गातली ही सेवा आपल्याला मनापासून करायची आहे व स्वामींचा कृपा आशीर्वाद प्राप्त करायचा आहे। तसेच आपल्याला आणखीन करायच्या सेवा कोणत्या आहेत, तर हे 2026 हे सूर्याचं वर्ष आहे, म्हणून सूर्यनारायण भगवानांची आपल्याला सेवा चुकवायची नाही। रोज सकाळी सूर्यनारायण भगवानांना आपल्याला 1 लोटा जल म्हणजे 1 तांब्या जल द्यायचं आहे। ते जल कसं द्यायचं आहे, म्हणजे अर्घ म्हणतो आपण त्याला, सूर्यनारायणांना अर्घ अर्पण करायचे। तर ते कसं करायचं, तर त्या तांब्यामध्ये आपल्याला गंध अक्षदा हळदी कुंकू फुलं अर्पण करून त्या तांब्यामध्ये ठेवून सूर्यनारायण भगवानांना त्यांची जी तुम्हाला नावं येतात, म्हणजे आदित्य दिनकर भास्कर सूर्यनारायण जी तुम्हाला नावं येतात ते नावं घेऊन सूर्यनारायणांना ते अर्पण करायचे। तसेच आपल्याला तुळशीला पाणी घालताना
8 वेळा गायत्री मंत्राचं म्हणजे वाचन करायचं आहे आणि श्री स्वामी समर्थांचा हा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे. तर तुम्हाला जर माझे आणखीन नवनवीन व्हिडिओ अधिक महिन्याविषयी पाहायचे असतील तर तुम्ही मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ मी माझा इथंच संपवते. श्री स्वामी समर्थ.